जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पुनश्च एकदा जनसंग्रामच्या विकास प्रभागाचा या कार्यक्रमामध्ये आपला सर्व नागरिकांचं खूप खूप हार्दिक स्वागत। प्रभाग क्रमांक 7 मधला नेमका विकास काय झालाय, कशा प्रकारे इथे उपस्थित उमेदवार करणार आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी इथे थांबलेलो आहे। आणि सुरुवातीला ज्याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला 2 मिनिटं देण्यात येणार आहे, त्या 2 मिनिटांमध्ये आपण आपल्या प्रभागाचा विकास कसा करणार आहात हे आपल्याला सांगायचं आहे। ठीक आहे, शेवटपर्यंत जर ते अदामदात कोणी आले भुले भटके तर आपण त्याला संधी देऊ, अन्यथा नागरिकांना परत सांगतो जे इथे उपस्थित आहे त्यांनाच विचारपूर्वक मतदान आपण करावं। यांच्यापैकीच कोणाला तरी काय वाटतं, काँग्रेस या अगोदर आपण जे आहे देवळीमध्ये सत्ता बघितलेली आहे, इथे काँग्रेसचे आमदार सुद्धा राहून चुकलेले आहेत, सध्या काँग्रेसचा खासदार सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। काय वाटतं आपल्याला जर एक नगरसेवक म्हणून जर संधी मिळाली तर आपण प्रभाग क्रमांक 7चा विकास कसा करणार? सर्वप्रथम मी या देवळी नगराचे ग्रामदैवत मिरवनाथ महाराज आणि मातामाय हिला नमन करतो। विकास कसा करा, जर संधी दिली जनतेनं तर हा विकास आत्तापर्यंत ज्या स्टेजवर आहे, पाणी, लाईट, रस्ते, नाली, साफसफाई या सर्व गोष्टीवर खुंटून आहे, जिथचा तिथंच आहे। रस्त्यावर रस्ते होत आहे, पण या सर्व माध्यमातून रस्ता उंच आला, घरं खाली गेली। इथं कुठंतरी यांचं नियोजन चुकते। चुकलेलं नियोजन कसं बरोबर करता येईल याचा पहिल्यांदा प्रयत्न करीन माझ्या पद्धतीनं, आणि विकास करण्याचा पूर्ण हेतू। रोड, रस्ते, नाली बिलकुल इथपर्यंतच विकास मर्यादित आहे का, की या व्यतिरिक्त आणखी काही विकास करणार आहात आपण? नाही, रोड, रस्ते, नाली हा मूलभूत सोयीचा विकास आहे, पण तळागाळातल्या माणसापर्यंत जर विकास पाहतो म्हटलं तर इंदिरानगर सगळ्यांना परिस्थिती पाहिली, पाणी येते, घरात का परिस्थिती राहते, पाणी राहते, तिकडं गेलं तर का म्हणते तुमच्याच घरात पाणी आहे का, हे सगळ्याला दिसून पडते। हे जनतेनं ठरवायला पाहिजे कोणाला निवडून द्यायचं, कोणाला नाही द्यायचं। विकास त्याच्या घरी विकास दिसते, कारण का स्टाईल आहे, टाचणी पडली तरी काय येते, आवाज येते। इथं का परिस्थिती आहे, सकाळी घरची बाई सारवण करते, बिचारी सारवण झालं स्वयंपाक करते, लेकराईले जेवण कर जेवण देते ना पुन्हा का वावरात जाते, निंदाले जाते, कापसाले जाते, ते आपली दिनचर्या बिचारी करत राहते। पण जेव्हा पाणी येते, पाऊस येते, जेव्हा नालीतले साप विंचू हे सगळं त्यांच्या घरी जाते, हे त्यांना कळते, त्यांना सत्ताधारी पार्टीले काही कळत नाही। या सगळ्या गोष्टीतून त्याचा विकास कसा साध्य करता येईल याचं ध्येय पुढं ठेवून उमेदवारी काँग्रेसनं जशी दिली त्या उमेदवारीचं संधीचं सोनं कसं करता येईल मी याचा प्रयत्न करीन। नक्कीच कुठे टाचणीचा पडलेला आवाज येतोय तर कुठे सारवणाचा गंध। काय वाटतो या सर्व बाबींमध्ये आपण एक महिला उमेदवार आहात, अपक्ष निवडणूक लढताय, काय वाटतं आपण आपल्या प्रभागाच्या उमेदवार जे आहे नागरिकांना काय विकास देणार आहात, कशा प्रकारचा विकास आपण करणार आहात? 7 ते 8 वर्ष झाले माझ्या मिस्टरांनी वार्डासाठी बरेचसे कामं केले, त्या कामाच्या आधारावर मी आज निवडणूक लढत आहे अपक्ष। त्यातून जनतेला जे वाटेल तेच जनता करतील, कोणाला मत द्यायचं कोणाला नाही द्यायचं। जर मी निवडून आली तर जनतेसाठी काही ना काही करील, कारण गरिबांना घरं नाही, कोणाच्या नाल्यांचा प्रश्न आहे, नळाचा प्रश्न आहे, 1 दिवसाआड नळ येत असतो, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करीन निवडून आल्यावर। नळाचा प्रश्न तुम्ही म्हटला, पण नळाच्या व्यतिरिक्त आणखी जसं आहे पाणी पुरवठ्याचा कर नागरिक भरतोच, पण त्यासोबतच स्वच्छता कर सुद्धा भरतोय, शिक्षण कर सुद्धा भरतोय, मालमत्ता कर सुद्धा भरतोय नागरिक। तर या कराच्या अनुषंगाने नागरिकांना त्या सगळ्या सुखसुविधा मिळत आहेत का? तर मी निवडून आल्यावर पद हातात आल्यावरच हे सगळं होणार ना। पद नसतानाच एवढे सगळे कामं केले माझ्या मिस्टरांनी, तर पद आल्यावर सगळंच काही होणार। ज्यांना घर नाही, घरकुल नाही, समजा 2-3 व्यक्ती आहे आमच्याकडे, त्यांना घर नाही, त्यांना घर मिळवून देऊ। नंतर नळाचा प्रश्न आहे, नाल्यांचा प्रश्न आहे, नक्कीच नाली आणि नळाचा प्रश्न म्हणतायत आपण। विकासाचा ट्रॅक्टर घेऊन निघालेले आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत आणि आपण ट्रक घेऊन निघताय, काय वाटतं आपल्याला हा विकासाचा जे वाहन आहे हे वाहन कुठे गतिरोधकावर थांबेल की हा केवळ सतत विकासच घेऊन येईल? कुठला विकास करणार आहात आपण?
हा ट्रॅक्टर आणि ट्रक विकासाचा जो स्पीड घेऊन चालेल ते कुठंच गतिरोधकावर थांबणार नाही याची ग्वाही मी देतो सगळ्या जनतेसमोर. सगळ्या जनतेने पाहिलं आहे आम्ही मागील 7 वर्षापासून जे कामं केले आहे, घरकुलच्या पट्ट्यांसाठी, घरकुलच्या चेकसाठी, जे चेक रखडलेले होते त्या चेक आणण्याचं काम माननीय किरण भाऊ ठाकरेच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेलं आहे. राहिलेला जो विषय आहे, जो यांनी सत्ताधिकाऱ्याचा आज तुम्ही पाहून राहिले, उमेदवार कोणीच नाही, कोणाच्याच प्रश्न उमेदवार आमच्या मतदारांबद्दल काय बोलत आहे, खालच्या भाषेमध्ये ते भाष्य करत आहे, याचा तुम्ही सगळ्याजणांनी अभ्यास केला आहे. त्यामुळे सगळे सत्ताधिकारी दांद्रत आहे आणि 35 वर्षापासून ते सत्तेत आहे म्हणत आहे, रोडवर रोड बांधत आहे. रोडच्या जे इथं डस्टबिन इथं ठेवलेला होता ते डस्टबिन उचलून ते लोक घेऊन चालले. जे माजलेले कर्मचारी आहे नगर परिषदचे, या सत्ताधिकाऱ्यांमुळे ते माजून गेलेले आहे. त्यांचा पहिले माज खाली करणे व त्यांच्या हातातून काम कसं करता येईल आणि मोल्यासाठी जो विषय करण्यात येईल आमचा, ते करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. काय वाटतं, जे नागरिक जे काही कर भरतात त्या कराच्या दृष्टिकोनातून नागरिकांना ज्या सुखसुविधा आज मिळत आहेत त्या सुखसुविधा भेटत नाही आहे, तर मग हा नागरिक जो कर भरतोय हा व्यर्थ आहे का? व्यर्थच आहे, सगळं व्यर्थ आहे. जो कर भरत आहे त्या करामुळे ज्या सुविधा लोकांना मिळायला पाहिजे ते मिळतच नाही आहे. नाली साफ होत नाही आहे. नाली साफ न झाल्यामुळे सापं लोकांच्या घरी जात आहे. आज इंदिरानगरमध्ये जर तुम्ही या मंदिराच्या मागे जर बघितलं तर किती घाण आणि रोडच्या साईडने तुम्ही पाहू शकता. त्यांना घराचे पट्टे नाही, घर बांधून जे दिलेले आहे त्यांचे स्लॅब ते पडत आहे. हा कर लोक भरत आहे तर त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. 18,000 रुपये त्यांच्यापासून घेतलेले आहे घरांचे, पण त्यांना घर बांधून जर दिलं तर त्या संडासला शीट नाही, संडासच्या खाली टाकं नाही. हा कोणता विकास आहे? 35 वर्षापासून विकास केला म्हणते, पण केला कुठे? कोणाचा विकास झाला? निधी राज्यात सरकार यांचं, केंद्रात सरकार यांचं, तरी निधी आणतो करत आहे. तर निधी आणते कोणासाठी? 500 करोड आणले म्हणते, 500 कोटी आणले म्हणते. 500 कोटी आणले तर 500 कोटीचा विकास सांगा कुठं दिसते का? तर जनता हे ठरवेल, जनता हे काम करणाऱ्याच्या मागे उभी राहील. काम करणारा नेता आहे किरणभाऊ ठाकरे. सगळ्या लोकांना आज तुम्ही विचारून घ्या का काय होऊन राहिलं, काय नाही होऊन राहिलं. आज जर समजा 35 वर्षाचा युवक देवळीमध्ये नेता म्हणून उभा आहे आणि त्याच्या विरोधामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब इथे प्रचारासाठी येत आहे, तर हे आमची जीत आहे. काय वाटतं, काँग्रेसचा विकासाचा जो हात आहे हा किती नागरिकांच्या समस्यांना जाणून घेणार आणि किती नागरिकांच्या समस्या सोडवणार? भाग क्रमांक 7 मध्ये आम्ही फिरल्याच्या नंतर कोणी म्हणताय इकडं नाल्या नाही आहे, नाल्या आहे तर त्याच्यावर झाकणं नाही आहे, वास येते आम्हाला, मच्छराचा त्रास आहे. कोणी म्हणते खंब्यावर लाईट नाही आहे, कोणी म्हणते. आम्ही ह्या साईडने गेलो तर तिथं नाल्या नाही, रोड नाही, काहीच नाही. ह्या रोड करण्याचं कारण, ह्या रोड चांगलाच होता आमचा, तरी आहे ना वरून त्याच्यावर रोड बनवलेला आहे. मग हा रोडवर जो रोड बनवला तर हा कशासाठी बनवला? मग ज्यावेळेस गरज नव्हती तर का बरं बनवला? तुम्ही त्याचा विरोध का नाही केला? मलिंदा खासाठीच म्हणून ना. मग हा जो प्रकार घडत होता, ह्या सर्व बाबी ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर दिसत होता, तर मग ह्या सर्व गोष्टींचा विरोध आपण करायला पाहिजे होता. काय ट्रॅक्टर आपण विरोध का नाही केलं? विरोध यांनी आमचं घुस न दिलं. आम्ही कारण की सर्वसाधारण म्हणजे जनता आहे, यांची खूप मोठी सत्ता असल्यामुळे राज्यात, केंद्रात, तर आम्ही आवाज सर्वसाधारण आणि आमचे जे पक्ष उमेदवार आमचे किरणभाऊ ठाकरे जनशक्ती आघाडीचे नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले आहे, त्यांनी कसं सत्ता नसल्यामुळे, त्यांच्याजवळ असं कोणती काही नसल्यामुळे ते करू शकत नव्हते आणि एकट्यामुळे हा एवढा विकास होत नव्हता. जसं त्यांची सत्ता आहे, जसं खासदार साहेबांच्याजवळ त्यांच्याजवळ पद भोगून हे सगळे आज 35 वर्षापर्यंत ते गावाच्या या कार्यरत करत होते देवळी शहरामध्ये. तर एवढी जनता होती, ह्या जनतेमुळेच त्यांनी आता एवढं वर्चस्व निवडलं. 35 वर्ष त्यांना गरज नव्हती. त्या दिवशी आमचा सभा होती, सभेमध्ये एक म्हातारे बाबाजी आले होते रोडनी. ते दुकानात गेले, ह्या गणेश भाऊच्या दुकानात, देशमुखच्या दुकानात गेले. त्यांचा पाय वर पडायचा तर खाली पडले. आता याच्यात आम्ही बोलू शकत नव्हतो कारण की आम्ही सर्वसाधारण लोक आहे, त्यांच्याकडे सत्तेवाले लोक आहेत, ते म्हणजे पार्टीवाले आहे. माफ करा, तुम्ही सर्वसाधारण लोकच आहात आणि सर्वसाधारण लोकांना ज्या सत्तेवर बसवणारे लोक आहेत तुम्ही, तर तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे, विसरता का नाही? विसरता नाही, आम्ही विसरलो ते. आणि त्याच्यात आमची चूक आहे
निवडून देणं हे सर्वसाधारण लोकांनी म्हणजे यांचीच चूक आहे, आमचीच चूक आहे म्हटलं तरी चालेल. यांना हे कोणी लोकांनी विरोध केला नाही, कारण की एकामुळे होत नाही. लोक घाबरतात. सर्वात मेन उद्देश म्हणजे घाबरतात, ते बोलू शकत नाही. कारण की आजपर्यंत आम्हीसुद्धा बोलू शकत नव्हतो, घराच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो. आज आम्हाला उमेदवारी मिळाली, ह्या किरण भाऊ ठाकरेमुळे आम्हाला हे म्हणजे संधी मिळाली नगरसेवक बनण्याची मला. तर त्याच्यासाठी मला आता आम्ही बोलू शकतो 2 शब्द. इथपर्यंत यांनी संधी दिली का आम्ही तुमच्यासोबत इथं बोलू राहिलो आम्ही माईकवर. आजपर्यंत आम्ही बोलू नाही शकलो, आमच्यापर्यंत आलेसुद्धा नाही. विकासाचं म्हटलं तर आमच्या मोहल्ल्यामध्ये आमच्या घराजवळ 12 महिने पूर्ण नाली खोदून राहिली, कंबरभर पाणी यायचं, संडासाचं एवढं घाण पाणी आमच्या नजरेसमोर. ते व्हिडिओसुद्धा बनवून आहे, पण आम्ही जाऊ शकलो नाही, कारण की आम्ही एकट्यामुळे होत नाही ना. जनतेचा साथ पाहिजे असते याच्यासाठी. यांचा दबाव तंत्र खूप चालत आहे ना, सत्ताधिकाऱ्यांचा दबाव तंत्र खूप चालत आहे. आज तुम्ही पाहताय मागील कितीतरी पिढ्या चालणारी यात्रा यायनं बंद पाडली. यांच्या दबाव तंत्रामुळं कोणी लोक बोलायला तयार नाही, कोणी विरोध करायला तयार नाही. आज एकमेव नेता म्हणून किरणभाऊ ठाकरे उभे झाले, जो एकटा विरोध करू राहिला आहे. सगळ्या गोष्टीसाठी एकटा विरोध करत आहे. तो काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागं सगळ्या जणांनी उभं राहावं, हे माझी सगळ्या जणांना विनंती आहे. पण ह्या सर्व गोष्टींमध्ये जर तुम्ही म्हणताय की हे त्यांची जे आहे दबाव तंत्र आहे, किंवा त्यांनी 35 वर्षांपासून जे आहे केवळ राज्यच केलं, तर ह्या सर्व 35 वर्षांमध्ये जर विकासच नव्हता केला, तर मग लोक जे आहेत कुठे ना मूर्ख आहेत का की हे निवडून देतात वारंवार? मूर्ख म्हणू नाही शकत. मूर्ख कसं म्हणणार आहे? लोकांनी फक्त वरवरचाच विकास पाहिला आहे. अंदरचा त्यांचा मलिंदा जो गिटकोबा म्हणत आहे, सगळे लोक गिटकोबा जे नाव ठेवून आहे, हा लोकांना माहीतच नाही पडला ना काय याच्या मागं भ्रष्टाचार चालू आहे. लोकांना फक्त वरचाच विकास दिसलेला आहे. लोक आज मी हे निवडणूक पाहून राहिलो आहे. हे निवडणूक आतापर्यंत निवडणूक होय तर जातीच्या समीकरणामुळे निवडणूक होय, पण हे निवडणूक अशी आहे का आज या जातीचं समीकरण कुठंच दिसत नाही आहे. फक्त विकास आणि विकासच दिसत आहे. लोक सगळेजण विकासामुळेच मतदान करण्याची त्यांची इच्छा आहे. त्याच्यामुळे विकास साहेबांना केला नाही केला आता लोकच ठरवतील. आजपर्यंत यांच्या दबावतंत्रामुळे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहे. आज आमचा प्रभाग 7 त्यांनी गड बनवलेला आहे. आता ह्या निवडणुकीला गड तो फुटेल म्हणजे फुटेल. हा गड यांचा ढासळून. ज्या प्रकारे इथे समस्या आहेत असं बरेच जण म्हणतात, तुम्ही सुद्धा म्हणताय की इथे समस्या आहेत, पण या समस्या असताना 35 वर्षांपासून हे निवडून येतात, आणि हे निवडून आल्यानंतर आज सध्या जे आहे नागरिकांच्या समस्या जर तुम्ही म्हणता आहेत ते बघण्यासाठी सुद्धा इथे उपस्थित नाही आहे. काय म्हणाल तुम्ही याला? मग हा विकास झाला की नाही झाला? निश्चितच नाही झाला. बघा, साहेब म्हणजे सत्ता, सत्ता म्हणजे साहेब, साहेब म्हणजे विकास, विकास म्हणजे साहेब, आत्तापर्यंतचं समीकरण. परंतु आज जे उमेदवार उपस्थित नाही याच्यावरून त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आमचा जो साहेब म्हणजे सत्ता, साहेब म्हणजे विकास, हा जो गड होता त्यांचा, हा कुठंतरी काय झाला आहे, ढासळलेला आहे. हे त्यांच्या 100% लक्षात आलं. म्हणूनच या वार्डात त्यांना उमेदवारसुद्धा नाही भेटले असं त्यांचं मत आहे. कारण इच्छे जे उमेदवार आहे बिचारे तुमच्या आमच्यासारखे आहे. ते सुशिक्षित उमेदवार आहे त्याच्या हिशोबात. कोणाच्या? सत्ताधाऱ्यांच्या हिशोबात जे उमेदवार दिलेले आहे 2, हे वार्डाच्या बाहेरचे उमेदवार आहे. याच्यातला एक जरी दिला असता तरी आशिष खोंड माघार घेतली असती. हे सामान्य लोक जे आहे ना, याच्यातला एक जरी दिला असता तर आशिष खोंड माघार घेतली असती, काही विषय नव्हता त्याचा. म्हणजे इथं प्रभाग क्रमांक 7 मध्ये बाहेरून आणलेले लोक आहे का? हायर केलेले दोन्ही उमेदवार आहे, हायर केलेले. आणि त्या उमेदवारांना अशी परिस्थिती आहे का या गल्लीतून जर गेले त्या गल्लीचा वास येते. या गल्लीतल्या एखाद्या घरात जर बसले या घरातल्या ज्या मुली आहेत त्या गावंढळ वाटते. एखाद्या कार्यक्रमात पोरी नाचत असेल तर त्यासुद्धा गावंढळ वाटते. असे त्यांचे लेडीज उमेदवार आहे. जेंट्स उमेदवाराचा तर प्रश्नच नाही. तो केव्हा काम करण, साहेब जिथं जाईन तो तिथं जाईन. केव्हा फोन करण त्याले, आशिष खोंड इथंच राहते. केव्हाही फोन करा अर्ध्या रात्री. तुमच्यासारखाच पोरगा आहे, 2 हातानं काम करतो वावरात. इमानदारीचं काम आहे, सगळं इमानदारीचं काम राहिले. तुमच्यासारखं काम करतो, तुमच्यासारखी मेहनत करतो, आपल्या परिवाराला जगवतो, काही विषय नाही आहे. राहिला विकासाचा प्रश्न, 2 फक्त एक वेळा संधी द्या. विकास कसा करते, कसा ठराव पास करावा लागते आणि कसे पट्टे आणावं लागते. मी तुम्हाला आत्ताच आश्वासन देतो, हे सब खोटं बोलते. उद्या फडणवीस साहेब येणार आहे, ते तुम्हाला सांगणार आहे का हे जे इथून आहे काकडीच्या जागेत जे लोक आज घर बांधून आहे समजा, त्यांना पट्टे देऊ म्हणते. कोण्या बेसवर पट्टे देऊ म्हणते? दुसऱ्या म्हणजे काय खाजगी जमिनीवर पट्टे देऊ शकते का हे लोक?
शक्यच नाही, पॉसिबल नाही. जोपर्यंत नगर परिषदमध्ये हे लोक स्टँडिंगमधून जाणार नाही, तिथं ठराव पास करणार नाही, ठराव पास करून कलेक्टरकडे पाठवणार नाही, तोपर्यंत पट्टे देणार नाही. सगळे भुलतापात येऊन राहिले, खोटं बोलून राहिले, सापशेल खोटं बोलून राहिले. आमच्या रणजितदादानं 210 पट्टे दिले, 210. यायनं का केलं? आमदार आल्याच्यानंतर 1 वर्ष आमदार होता यायच्या जवळ. का केलं यायनं? काहीच नाही केलं. 10 वर्ष लोकसभा भोगली. का केलं यायनं? म्हणून तुम्हाला सत्तेतून लोकांना खाली उतरवलं. 100% तुमच्या समोर तुमचं पतन तुम्हाला दिसत आहे. मी हे म्हणतो, उगवलेला सूर्य जसा मावळते तसाच मावळलेला सूर्य 100% उगवते आणि तो सूर्य काँग्रेसचा उगवणार आहे या देवळी शहरावर. 100% लिहून देतो, 100%. सुरेश भाऊ वैद्यच्या माध्यमातून या देवळी शहराले नवीन अध्यक्ष आणि पूर्ण स्टँडिंग कमिटीचे लोक भेटन, सगळे विषयी मेंबर. लक्षात ठेवजा. मी मतदार बंधूंना हे सांगतो का तुम्ही हे लक्षात ठेवा का आता तुम्हाला येणाऱ्या 20 तारखेला फक्त चांगल्या लोकायले मी जे बोलत आहे काँग्रेसच्या लोकायले तुम्ही निवडून द्या. तुम्ही सत्तेचा विकास कसा राहते हे तुम्हाला 100% तुमच्या डोळ्यांना दिसन. हे जर सत्तेचा विकास नाही, यांना जर सत्तेचा विकास करायचा आहे, लोकांचा विकास करायचा आहे, जनतेचा विकास करायचा आहे, इथं हे पळाले नसते. हे पळपुटे उमेदवार आहे. असा कसा प्रचार? आम्हाला प्रचार आहे. तुम्ही 6ची वेळ दिली, आम्हाला 6 वाजता तुम्ही बोलवलं. तुम्ही त्याला स्ट्रिक्ट सांगितलं असतं का तुम्ही 6 वाजता इथं उपस्थित व्हा? आम्हाला वेळ आहे, त्याला वेळ नाही आहे. तुम्ही 6 वाजता आम्हाला बोलवलं, आम्ही हजर राहिलो. त्याला 7 वाजेपर्यंत वेळ नाही आहे. काहून तर त्याला प्रचार महत्त्वाचा आहे. हे लोक कोण आहे? हे इथं जे उभे आहे हे मतदार कोण आहे? प्रचाराचे हे लोक कोण आहे? हे बिचारे हे इथं आज डिबेट सुरू आहे, हे लोक पाहून राहिले. कशासाठी पाहून राहिले? कोण कसं बोलून राहिलं, कोण कसा बोलते. असं समजा का 100% फाटली सुई धाग्यानं का लिहायचं आहे? बस दाबण घ्यायचा, सुई घ्यायची, सुदई घ्यायची, बेंडिंग करून द्यायचं आहे. हे याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे. नक्कीच या सर्व गोष्टीमध्ये आपण एक काँग्रेसच्या महिला उमेदवार आहात आणि ज्या प्रकारे म्हणताय की सध्या फक्त शिवणच बाकी आहे, काय म्हणाल तुम्ही या सर्व महिलांचा विकास कसा करणार तुम्ही तुमच्या प्रभागाचा? प्रभाग क्रमांक 7ला त्यांचे उमेदवार म्हणताय का गावंडी ह्या इलाका गावठी आहे, बिलकुल, म्हणून ह्या कारणामुळे ते इथं उभे आहे नाही आज. बिलकुल वास येते. हा, त्यांना वास येते. आणि हे इकडले लोक महिला जे आहे म्हणते तर ते म्हणते गावठी आहे हे लोक. मग याने उमेदवारी इथं उभे राहिले कसे? यायच्या वार्डातच याने उभा राहून विकास करायचा होता. आमच्या वार्डात उभे राहून म्हणतायत हे का हे गावठी इलाका आहे बा. आणि इथचे उमेदवार आम्हाला पाहिजे म्हणून इथचे बरेचसे महिला किंवा पुरुष खासदार आमदारपर्यंत गेले. आमच्या गावामध्ये रामदास तडस साहेबापर्यंत गेले का आम्हाला आमच्या वार्डाचाच उमेदवार पाहिजे. तरी पण त्यांनी शब्द ऐकला नाही. त्यांनी त्याच्या मताने 2 उमेदवार दुसऱ्या वार्डातून आणून आमच्या वार्डात उभे केले. आणि हे आज भेले म्हटलं तरी चालन, कारण की हे इथं उपस्थितच नाही आहे. भिले, काय वाटतं तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहे, या सर्व परिस्थितीमध्ये ही जी समस्या आहे म्हणजे नागरिकांचे जे प्रश्न आहेत याच्यात जो काही आता हे म्हणतायत की हे भिले आहेत, पळाले आहेत, या सर्व बाबींमध्ये हे जरी गेले पण तुम्ही आले, या तुम्ही आलेल्या लोकांमधून तुम्हाला जरी संधी मिळत आहे एक महिला उमेदवार म्हणून तुमच्या प्रभाग क्रमांक 7च्या महिलांना आणि देवळीतील ज्या महिला आहेत त्यांना आपण न्याय कसा देणार? बरोबर आहे त्यांचं, पळाले म्हणते तर खरी गोष्ट आहे. कारण त्यांनी बाहेरून आणलेला व्यक्ती आहे इथं. तो व्यक्ती तसाच बोलते की इथं वास येते, मुलींना नाचताना काही वाटत नाही किंवा काही बरेचसे शब्द असे बोलते बाहेरचे व्यक्ती येऊन सगळ्यांनी या वार्डात. अपक्ष राहण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस माझे मिस्टर त्यांच्या जवळ राहत होते त्यांना म्हणत होते की तुम्ही काळजी नका करू, तुमच्या घरच्या बाईला मी सीट देईल. त्यांनी ते दगा दिला आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला अपक्ष राहण्यात आलं. खरं कारण म्हणजे अपक्ष राहण्याचं कारण तेच आहे. त्यांनी नुसतं म्हणजे असं विश्वास दिला, अंधविश्वास दिल्यासारखा केलं. त्यांनी काही केलं नाही वार्डासाठी, प्रभागासाठी काहीच केलं नाही असं म्हणणं आहे. काय वाटतं आपल्याला ज्या प्रकारे आता म्हणताय की एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता त्यांनी शिवण्यापासून घाबरण्यापासून सगळ्या गोष्टी झाल्या, तुम्हाला काय वाटतं इथे जे आहे नागरिकांना न्याय देण्यासाठी तुम्ही सज्ज आहात, तुम्ही न्याय या नागरिकांना कसा देणार? नागरिकांना न्याय म्हणजे तुम्हाला सांगू का, सत्ताधाऱ्यांचे जे उमेदवार आहे ते उमेदवार जनतेचे उमेदवार नाहीच आहे. ते नेत्याच्या मागं घुमणारे, नेत्याची चाकोरी करणारे हे त्यांचे सत्ताधिकाऱ्याचे उमेदवार आहे. आज जर समजा जनतेचे प्रश्न जर समजा उमेदवारापाशी न्यायचे असेल तर तुम्ही काय सीधे खासदारापाशी जाण का? आज खासदार साहेब
फक्त आपल्या एका वार्डासाठी. जर समजा हे वार्डाची नगर निवडणूक आहे तर वार्डापुरतीच राहिली पाहिजे, हे माझं पहिलं मत आहे. आणि उमेदवार पळपुटे उमेदवार दिले तुम्ही, एकही उमेदवार यायला तयार नाही. आणि इम्पोर्ट केलेले म्हणजे साहेबांना असं वाटत आहे की सत्ता आमची आहे तर आम्ही गोटे पण इथं उभे केले तरी निवडून येईन. असं होईल का? माझं हे मत आहे. जनतेला माझं एक म्हणणं आहे की मत मला द्या, कोणाला द्या, पण काम करणाऱ्या व्यक्तीला, हाकेवर येणाऱ्या व्यक्तीला मतदान करा, हे माझी सगळ्यांना विनंती आहे. काय वाटतं, आपण त्यांनी म्हटलं की हाकेवर येणाऱ्या उमेदवाराला ही संधी देण्यात यावी, आपण हाकेवर जाणार का नागरिकांच्या? बिलकुल. त्यांनी आम्हाला म्हणावं, आमच्या जे आम्ही उभे आहो आमच्या प्रभाग क्रमांक 7मध्ये, त्यांनी आम्हाला आमचं काम आहे, आम्ही बिंदास जाऊ. त्यांनी कधी बोलव, अर्ध्या रात्री आम्हाला काम आहे तर आम्ही धावू त्यांच्यासाठी, म्हणजे आमच्या जनतेसाठी, आमच्या वार्डासाठी, ते कोण्या वार्डातलं असो, हे आमचं काम आहे, कर्तव्य आम्ही करीन, पार पाडीन. आम्हाला जर जनतेने जर संधी दिली निवडून आल्या, म्हणजे नगरसेवक निवडून येण्याची, तर आम्ही अवश्य हे काम करू. ते उमेदवारी पळाले, तुम्ही पळा, एवढे घाबरता का हो? हेच उरलं आयुष्यात, हेच धंदे उरले आपल्याला. मतदान करणं, जगणं सोडून द्या असं राहण्यापेक्षा. म्हणजे तुम्ही लोक, म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे. आता कळत आहे की ते 35 वर्ष राज्य केलं म्हणते, हे असंच केलं असेल. रात्री 500 एक बॉटल आणि मटण त्यातच विकला गेलेले आहे तुम्ही 100%. जर तुम्ही बोलू शकत नाही म्हणूनच ही सगळा जो विकास दिसताय ना, हा असाच विकास आहे. तुम्ही आता नाही बोलले तर कधीच नाही बोलू शकणार आयुष्यात. निदान आपल्या पोरांच्या भविष्यासाठी तरी विचार करा. तुमच्या पोरांचं भविष्य, तुम्ही इथे उभे आहात, तुम्ही नाही बोलू शकले तर तुमचे पोरं सुद्धा नाही बोलू शकणार. सगळ्या गोष्टी मेहनत जो करतो मनुष्य, हा केवळ आणि केवळ आपल्या मुलांच्या भविष्यासाठी. आज शाळा नाही आहे, शोकांतिका आहे, हे मला बोलायला नाही पाहिजे, पण आता तरी निदान तुम्ही बोलाल का की परत तुम्ही तेच करणार? मला नाही माहिती, मी कुठल्याच पक्षाचा नाही आहे, पण तुम्ही बोलायला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे. जोपर्यंत पोटात दुखतंय तुम्ही हे सांगणार नाही तोपर्यंत डॉक्टर ट्रीटमेंट नाही करू शकत. समस्या आहे सांगणार नाही तोपर्यंत तिचा जो आहे विकास कधीच होऊ शकणार नाही. हे लक्षात घ्या. सर्वच नागरिक इथे उपस्थित आहेत, लहान मुलं आहेत, निदान या मुलांच्या भविष्याला धरून बघा. शहरातले विकास बघा आणि हा विकास बघा. हे पण एक शहर आहे, नगर परिषद मध्ये शहराचा दर्जा याला, हे ध्यानात घ्या. आता तरी येऊ का तुमच्याकडे, बोलाल का? काय समस्या दादा आपल्या प्रभागात आहे का? समस्या आहे का? मी तर ह्या प्रभागाचा नाही आहे, पण देवळीचा आहे का? देवळीचा आहे, पण या प्रभागामधली काय समस्या आहे आणि इथं जे काही उमेदवार उभे आहे आणि इथच्या पब्लिकनं बोलायला पाहिजे, कारण त्याने एक संधी चालून आलेली आहे बोलण्यासाठी. माझं एवढंच म्हणणं आहे की समस्या जर नसेल तुमच्या तर मग तुम्ही आपापल्या घरी चाललं जावं, यांनी काहीच बोलावं नाही आणि जो उमेदवार ठेवला आहे त्यांनाच निवडून द्यावं, बस एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे उमेदवारी घरी गेले, तुम्ही घरी जाण त्याला 2 मतदान करा असं म्हणणं आहे का बस बस बस. कारण काही इथं समस्याच नाही ना, कोणी बोलायला तयार नाही आहे तुमच्यासोबत, विषय संपला इथंच. मग एवढी मोठी पब्लिक बोलून राहिली का? सर्व पळून राहिली. बोलायला पाहिजे त्यांनी, कारण का त्यांना संधी दिली आहे तुम्ही बोलण्याची. काय वाटतं नागरिक, आहे का समस्या आहे का काकाजी आपल्या प्रभागात? आहे आहे का? अच्छा, बोलताच नाहीये. बोला, समस्या आहे का दादा? आमच्या समस्या तर भरपूर आहे, पण आतापर्यंत आमच्या समस्या काही समजून चालला का आमच्या सॉल्व नाही झाल्या. आता आमच्या समस्या एवढ्याच आहे का आम्हाला पट्टी मिळाली पाहिजे आणि घरकुल मिळालं पाहिजे. कारण आमचा जो वार्ड नंबर 7 आहे हा मजूर वर्ग आहे. मजूर वर्ग असल्याच्यानं आमची कसं मोठं घर बांधण्याची कसं परिस्थिती नाही आहे. त्या कारणानं आम्हाला घरकुल मिळालं पाहिजे आणि आमच्या ज्या काही समस्या आहे यानं जे काही मेंबर उभे ठेवलेले आहे त्यानं ह्या समस्या आमच्या जाणून घेतल्या पाहिजे. आमच्या त्यानं समस्या त्यानं स्वतःहून सॉल्व केल्या पाहिजे आणि जे काही मेंबर इथं उभे ठेवले आहेत त्याच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभं राहू. जर त्यानं आम्हाला साथ दिला तर आम्ही पण त्याला साथ देऊ.
बस. इथं उभे आहेत तेच का जे घरी आहे त्याला साथ देणार आहे? देवळी शहरमध्ये जेवढे काही मेंबर उभे केलेले आहे, जर समजून चाला त्यानं आम्हाला साथ दिला, आम्ही पण त्याला साथ देऊ. पक्ष कोण्याही पक्षाचा असो तो, आम्ही त्याला साथ देऊ, त्यानं आम्हाला साथ द्यावं. नक्कीच. तो साथ देत नसेल तर हिसकावून आणायचा, नाही समजा तुम्हाला फोन करायचा, मी येईन याच्याकडून कसं काम करून घ्यायचं मी सांगेन. काय वाटतं काका, आहे का समस्या आहे का आपल्या प्रभागात? अच्छा, बोलताच नाहीयेच, पण आता तर बोलले ती तुम्ही. आता बोललो तुमच्या पण आपल्याला शिक्षण नाही ना समस्या भरपूर आहे. प्रभाग नंबर 7मध्ये इतक्या समस्या आहे का हे म्हणते आम्ही घरकुल दिले इथपर्यंत ठीक आहे. माझ्या माहितीप्रमाणे जे गरीब आहे, एकदम गरीब बिलकुल, ज्यांना 2 टाईम जेव्हा जे कमाई जाते इथे कष्टाला जाते तेव्हा ते जेवण करते, असे देवरावजी आणि एक प्रकाश निळे म्हणून आहे, वामन मांढरे म्हणून आहे, अशा जणांना ते घरकुल देऊ शकत नाही. म्हणजे किती शोकांतिका आहे म्हणजे यांची. देवराव शहारे म्हणून आहे, असे घर पडलेलं आहे, त्याच्या टीनाखाली येऊन राहिल्या. अशांना ते घरकुल देऊन नाही राहिले आणि मोठे मोठे जे घर आहे त्यांना घरकुल दिले. अशी भरपूर म्हणजे प्रभाग नंबर 7मध्ये एवढी समस्या आहे, हे पाहून राहिले तुम्ही. त्या इंदिरानगरमध्ये एक लाईन अशी आहे का ते तिथे ते एक निंबोरे म्हणून बाई आहे, ते तर अक्षरशः रडली, माझ्या घरी एवढाले साप येते म्हणे आतमध्ये म्हणे पावसाळ्यात म्हणे. हे पूर्ण लाईन अशी कमीत कमी 20-30 फुटाची लाईन आहे ते घराची, तिथे एक लाईटसुद्धा नाही आहे. सांगा काय वाटतं इकडे महिला या पुढे आहे का, काही समस्या आहे का? बोलशील का ताई? बोल, हातात पिल्लू आहे तुझ्या म्हणून विचारतोय, कारण तिचं भविष्य तुझ्या हातात आहे. काय वाटतं समस्या आहे का आपल्याकडे? आहे ना. आमच्या लेडीजची सगळ्यात मोठी समस्या आहे कचरा कुठे टाकायचा. कचरा टाकायसाठी आम्हाला डस्टबिन नाही आहे. मग स्वच्छता कर तुम्ही भरता, तो वेस्टेज आहे का? वेस्टेज आहे ना. वेस्टेज आहे. बरं, मग तुला काय वाटतं या मुलीने कुठल्या शाळेत शिकायला पाहिजे? चांगल्या शाळेत शिकली पाहिजे काही? हो, चांगल्या शाळेत शिकली पाहिजे ना. किती फीस भरायची क्षमता आहे तुझी? फीज भरायची म्हणून नाही, आम्ही जिल्हा परिषदमध्ये पण टाकू शकतो, फक्त शिकवायची द्यायची क्षमता असली पाहिजे. शिक्षणाचा प्रश्न म्हणजे जे शाळा आहे त्या शाळेचा दर्जा उठला पाहिजे असं वाटतं का तुला? आता चांगला आहे का शाळा इच्छा? आता माझी तर झाले, पण सांगू नाही शकत आता. आहे का काकू? काय सांगायचं आहे, नळ नाही येत ना आमच्या इथं. 12 महिन्यात नळ, 4-5 महिन्यात नळ येते. काय करायचं, पाणी नाही येत नळाले, बेकार पाणी येते केव्हा केव्हा. असं गार्निश देते, वर्षाची 16चं टॅक्स भर लागते. कसं पाण्याचा 1600 रुपये टॅक्स भरताय? नाही तर काय करायचं आम्ही? 800-1600 केला. त्याच्यातून वर्षातून 3च महिने नळ येते. वर्ष काय काय परत सांग? 1600 रुपये टॅक्स केला आणि वर्षातून 3 महिने नळ येते. एका दिवसाआड नळ म्हणतात आणि 5-5 दिवस नळ नाही येत आणि ते बेकार पाणी येते. मनाचं कोणाला म्हणायचं? नेंबर म्हणते आम्हाला काय म्हणता, जा नगर परिषद मध्ये. टॅक्सवाले म्हणते आम्हाला काय म्हणता, जा तिथं. कुठं कोणापाशी जायचं, काय बोलायचं? सरळ सरळ घरी गेलं, साहेबीन म्हणते खाली उतरा पायरीच्या, मी ओळखत नाही. मग काय करायचं? साहेब म्हणते का असे? साहेबाची बाई म्हणते. साहेबाची बाई म्हणते, तर मग आता निवडून कसं द्यायचं जी? मग कसं द्यायचं तेच तर विचारत आहे. लोकांवर आहे सगळ्या गोष्टी. लोकांवर लोक काय करतात त्याच्यापेक्षा तुम्ही काय करता सुरुवात स्वतःपासून करावा. काय वाटतं? काय वाटतं, काही समस्या आहे का? समस्या तर भरपूर आहे. हे आहे यात्रेचं पटांगण आहे, यात्रेच्या पटांगणावर यात्रा भरू शकत नाही. आठवडी बाजार होता इथे आणि यात्रेच्या ह्याच्यात, तो बंद केला आहे त्यांनी. आणि हे कचरा वगैरे, हे कर वगैरे भरपूर आहे. समस्या आहे. काय वाटतं दादा तुम्हाला, आहे का? त्याचं सोल्युशन मिळालं पाहिजे का? हो हो, नक्कीच. समस्याचा तर महापूर आहे, पण आत्ता देवीकर जनतेला असं म्हणावं लागेल की एवढ्या वर्षानंतर तोंड फुटलं की काय. नाहीतर कसं आहे, दबेल वातावरण असल्यासारखं नाही. एवढ्या प्रमाणामध्ये अशी जशी तुम्ही आता रेकॉर्डिंग वगैरे घेत आहे, असं कधी झालंच नाही. आमच्या इकडली समस्या जर म्हणाल तर सर्वे नंबर 961 म्हणून आमची जमीन आहे जी अतिक्रमणमध्ये आहे. आणि शासनाला GR होता 2018चा, 17 नोव्हेंबर 2018चा, की 2011च्या अगोदरचे जे अतिक्रमणधारक आहे त्यांना नियमानुसार पट्टे द्या आणि जर त्याची झोपडी असेल तर त्यांना घरकुल बांधून द्या.
तर या माहितीच्या अधिकारातून मी खूप सारे माहिती घेतली आहे नगर परिषदमधून. तर त्या माहितीनुसार मला असं कळलं की 4 एप्रिल 2023ला आमची जी जागा आहे ती वन विभागात टाकली आहे आणि त्यामुळे आता आम्हाला 75 वर्ष अगोदरचा जर वास्तव्याचा पुरावा असेल तर पट्टे मिळणार नाही, अन्यथा मी वन विभागाला म्हणजे झुडपी बनवलाय, झुडपी जंगल बनवलाय. काय वाटतं मित्र, युवा दिसतोय, ये पुढे. काही समस्या आहे काय वाटतं आपल्याला? एक युवा चेहरा म्हणून तू विचार करतोय, येणाऱ्या दिवसांमध्ये तू स्वतःचं भविष्य कुठे बघतोय? या प्रभाग क्रमांक 7 मध्ये खरंच विकास झालाय का? नाही, काहीच नाही झाला. काय झालं मग? कुठे विकास कुठे अडकला सांग ना. इथे बघा, आम्ही हा मंदिरामागं राहतो इकडे. तिकडे एक लाईट नाही सुद्धा झालो. नाल्या पाहून तर नाल्यामध्ये कचरा भरून नाही, पाणी नाही जात. नळ नाही एकाच्या घरी तिकडे. पहा नळ आहे का? तर टॅक्स भरते का? हो, टॅक्स नाही, नळच नाही, टॅक्स कुठून भरू? अच्छा, नळही नाही टॅक्सही नाही, पण वोटिंग आहे. वोटिंग आहे, पाईपलाईनही टाकून आहे, पण नळ नाही आहे. घर टॅक्स वगैरे भरतो. घर टॅक्सही भरतो आम्ही, टॅक्स वगैरे भरतो सगळंच. घर टॅक्स भरतो आहे, पण घर टॅक्स भरत आहे. आम्ही घर टॅक्सची नोटीस ऑलरेडी आता येऊन पडली आहे. तिथे जाऊन बघा, तिथून कोणी आहे ना एखादा माणसाला चालू नाही शकत, कारण एवढूसा रस्ता आहे. कारण दोन्ही बाजूनं लोक घाण करतात, म्हणजे संडास. स्वच्छतेचा मार्ग जर म्हणाल तर खूपच आहे. तिथून एखादा कोणी आलं ना, तिकडून तर कोणी येत नाही. ते उचलून नाही पास, संडास सफा करायला नाही, ते सार्वजनिक संडास आहे. तर पाणी नाही राहत तिथं कधी. लाजीरवाणी बाब आहे. आणि एवढं सगळं समस्या असताना जर नागरिक विचार करत नाहीये तर मग ही नागरिकांसाठी शोकांतिका आहे. काय वाटतं उमेदवार, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला का निवडून द्यावं? नागरिकांनी ज्या समस्या मांडलेल्या आहे, दबाव तंत्र जे तुम्ही म्हटलं होतं, खरंच नागरिकांमध्ये दबाव तंत्र आहे असं दिसून येत आहे. पण या दबाव तंत्र काढण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न केलेले आहे, काय वाटतं हे प्रयत्न यशस्वी होतील का? आणि नगराध्यक्ष पदासाठी जे आहे तुमचे उमेदवार कोण, किरण ठाकरे यांना का निवडून द्यावं? आता नागरिक तर बोलायला तुम्ही पाहिलाय, नागरिकांवर किती दबाव तंत्र आहे. आज तुम्ही त्यांच्यापाशी बोलायला गेले तर नागरिक उठून पळत आहे. तुम्ही विचार करा किती दबाव तंत्र आहे. आणि त्या दबाव तंत्राला फक्त एकच आमचा नेता किरण भाऊ ठाकरे, जो छातीले छाती लावून विरोध करत आहे. आणि त्या विरोधाचं यश म्हणजे तुम्ही आपला हायवे पाहू शकता, हायवेच्या बाजूचा नाल्या तुटलेला पाहू शकता. आणि ज्या नागरिकांनी आता घरकुलच्या पट्ट्यांसाठी जो विषय केला आहे, त्या घरकुलच्या पट्ट्यांसाठी किरणभाऊ ठाकरे यांनी नेहमी पाठपुरावा केला आहे आणि त्याला यश पण आले आहे. जे भाऊनी आता सांगितलं 280 घरकुलचे पट्टे त्यांना मिळवून देण्याचं काम म्हणजे किरण भाऊनी केलं. त्यासाठी किरण भाऊला निवडून द्याव हे सगळ्या मतदारांना माझी नम्र विनंती आहे. काय वाटतं का निवडून द्यावं किरण ठाकरे यांना? त्यांना निवडून द्यावं असं वाटतं का बा, त्यांनी खूप म्हणजे सत्ता नसताना त्यांच्या हातात त्यांनी भरपूर 7 वर्ष त्यांनी खूप संघर्ष करून जनतेसाठी, गावासाठी म्हणा, सर्वांसाठी खूप काही केलं आहे त्यांनी. बसस्टँडमध्ये आमच्या इथं बस थांबत नव्हती मुलींसाठी, शाळेच्या मुलींना म्हणजे असं सांगता का इथं थांबत नाही, तुम्ही समोर जा, हे करा ते करा. तर किरण भाऊमुळे आज आमच्या देवळी शहराच्या बसस्टॉपवर बस येत आहे. आडणारी पण सुद्धा आम्हाला इथं घ्यायला तयार नव्हते, कारण की आम्हाला सुद्धा प्रवास केला तर घेत नव्हते वर्धेवरून. तर खूप साऱ्या असं बऱ्याचशा काही गोष्टी आता इथं सांगू शकत नाही. तर एवढ्या साऱ्या आमच्या किरण भाऊनी केल्या, त्यामुळे आम्हाला वाटते का त्यांना सर्व जनतेने निवडून दिलं पाहिजे नगराध्यक्षासाठी, एवढं माझं म्हणणं आहे. निवडून दिलं पाहिजे. काय वाटतं, तुम्ही म्हणता की तुम्हाला तिकीट मिळालं नाही आणि आता जे आहे तुम्ही अपक्ष उमेदवार आहात, नगराध्यक्षासाठी कोणासाठी मत मागणार? मग आता किरण भाऊ ठाकरेच नगराध्यक्षासाठी. कारण जे कोणी आधीचे नगराध्यक्ष होते त्यांच्यापर्यंत जर इंदिरानगरमधले व्यक्ती जात होते, त्यांच्या घराजवळ नाली होती, नालीत पाणी येते म्हणे, तर ती बाई अशी बोलत होती की मी तिथं आडवी झोपू का, हा शब्द तिनं त्या इंदिरानगरमधल्या बाईला दिला. मग समोरचा व्यक्ती का बोलणार आहे? शब्द होते आमदारीनबाईचे, खासदारीनबाईचे हे शब्द होते. आज जनतेसाठी ती बाई अशी बोलू शकते तर पुढे का नाही बोलणार? तर काय वाटतं, म्हणून तुम्हाला वाटतं की किरण ठाकरे अध्यक्षपदासाठीच आले पाहिजे? अध्यक्षपदासाठी किरण ठाकरे यांचा समर्थन दिल्यासारखं त्यांनी इथे घोषणा केली आहे. काय वाटतं, आपण पण एक महिला उमेदवार आहात, सुरेश वैद्य हे आपले उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे.
का निवडून द्यावं यांना? सुरेश भाऊ वैद्य हे याच्या आधी पण इथं म्हणजे त्याला सगळे अध्यक्ष पदासाठी उभे तर आहेच, पण मेन म्हणजे याच्या आधी पण त्याला याच्यातलं सगळं काही म्हणजे माहिती आहे. यासाठी मी म्हणते का त्यांना नगर अध्यक्षासाठी निवडून द्यावे. अनुभव आहे असं यांचं म्हणणं आहे. काय वाटतं, केवळ अनुभवाच्याच भरोश्यावर सगळ्या गोष्टी होतात का? का निवडून द्यावं सुरेश वैद्यांना? एखाद्या कंपनीत जर आपण काम मागासाठी गेलो तर का मागते? अनुभव मागते ना, बरोबर आहे. मेन माणूस जो आहे अध्यक्ष, याला अनुभव आहे 85 पासून सदस्य अध्यक्ष राहिले आणि सुशासन सुप्रशासन ह्या सर्व गोष्टीचा अनुभव आहे, कौशल्य आहे त्यांच्यात. गावाला घेऊन चालू शकते, प्रत्येकासोबत बोलणं चालणं व्यवस्थित आहे. यांच्यासारखं थोडी आहे गेलं तर तू कायले आला, कोणतं काम होतं, त्या घरी आलती का मतं मागाले? आहे का नाही? माझं घर दिसते का सकाळी उठलं का? जसं काही याच्या घरी खिचे खाली करायला जाते ते मतदार बिचारे. अरे मग मतं मागायला आलते ना तुम्ही, त्याचा हक्क आहे तुमच्या घरी यायचा. त्याच्या घरच्या कोणत्या समस्या आहे त्या सोडवायचं तुमचं काम आहे, तुमचं काम राहिले. आज जे तुमच्यासोबत लोक बोलले नाही याला एक कारण आहे. यांना असं वाटते मी विरोधात बोललो तर मी माझ्या घरी उद्याच येते, माझ्या घरी उद्याच येते. कोण येते? एक तर साहेब येईन, सांगता नाही येत. साहेब नाही आले तर कोण येईन? पालकमंत्री येईन. पालकमंत्री नाही येईन तर सांगता नाही येत. उद्या हेलिकॉप्टरनं मुख्यमंत्री येऊ शकते आपल्या घरी, का गॅरंटी आहे? अरे बरोबर आहे ना. यायले मुख्यमंत्री येते म्हणून बाजार बंद करता येते, मार्केट बंद करता येते. मार्केटही बंद केलं म्हणते, यात्रा बंद करून टाकली. अहो याईनं आम्हाला हे सुद्धा सांगितलं, इथं पालकमंत्र्याची सभा होती म्हणे, काँग्रेसले उमेदवारच भेटत नव्हते. बाबा तुमची इच्छा नव्हते भेटत, भेटले तर लगन मोडे भेटले म्हणे. आता लगन कोणं मोडलं? 2 तारखेचं याईनं कणकीत पाणी टाकायच्या अगोदरच्या आम्ही कणिक भिजू नाही दिली. फाटली होती तवाच नाही भिजू दिली ना, म्हणजे त्या पोळीले मधातून का पडणार होती? रेश. आता ते शिवा लागन ना, चालू आहे आपल्याला शिवा लागन ना. आता पाहू, आता 20 तारखेला आहे. जनता मायबाप आहे, कशी शिवते माहीत पडते, त्याची शिवते का होते माहीत पडते. अरे चांगल्या पद्धतीने शिवा, चांगले उमेदवार निवडून द्या, नक्की विकास होईल, काही विषय नाही आहे. बदल घडला पाहिजे. परिवर्तन ह्या पृथ्वीचा नियम आहे. पिकलं पान गळणार आहे, त्याच्यासाठी नवीन येणार आहे. हे सर्व जर तुम्हाला घडवून आणायचं आहे तर तुमच्या एका वोटिंगनं होणार आहे. त्याच्यासाठी काँग्रेस पक्षाचे 3ही उमेदवार निवडून द्या, फिकर करू नका. बदल घडला तर विकास होईल, विकास घडला तर बदल होईल. पटलं का? मी हे म्हणत नाही आम्हालाच निवडून द्या, तुम्हाला वाटत असेल अधिक कोणता चांगला उमेदवार असेल तर त्याला निवडून द्या, पण बदल निश्चित घडवा. आणि ह्या बदल घडवासाठी तुमच्या हाताचं एक बोट काप, एकच बटन दाबा, बदल घडवा. मी हे म्हणत नाही तुम्ही मनान तो उमेदवार द्या. मी हे म्हणत नाही का तुम्ही मलाच निवडून दिलं पाहिजे. तुम्हाला वाटत असेल का आशिष कोंड चांगला उमेदवार आहे, आशिष कोंडले निवडून द्या. नीताताई चांगल्या उमेदवार आहे, नीताताईले निवडून द्या. काही विषय नाही आहे, काही विषय राहिले, पण चांगलं करा, काहीतरी चांगलं करा. 35 वर्षाच्या सत्तेचा का करा? इतिहास सांगणाऱ्याले पुसाची वेळ आली, संपवाची वेळ आली. इतिहास ह्या पुसला जाते, बदलवला जाते, काही विषय नाही, मोडला जात नाही. इतिहास हा बदलत असते, मोडत नाही. ते जसे सांगते 35 वर्ष सत्ता होती, हो होती, मी नाही म्हणत नाही. आम्ही सत्ता पाहिली, डोळ्यानं पाहिली. जेव्हापासून समजते तेव्हापासून सत्ता डोळ्यानं पाहिली. 35 वर्ष सांगून राहिले इथपर्यंतही बरोबर आहे, तो काही प्रश्न नाही आहे. पण इतिहास हा बदलला जाते, इतिहास हा बदलला जाते, काही विषय नाही त्याचावाला. आणि बदलावाचं काम कोणाचं आहे? तुमचं आहे, जनता मायबापचं आहे. आज नक्कीच जनताच्या हातात सर्व गोष्टी आहे. काय वाटतं नागरिकांना नगराध्यक्ष पदासाठी परत पडाच्या थकले पाय? काय वाटते नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार योग्य उमेदवार आहे? किरण भाऊ ठाकरे. काय वाटते दादा? किरण भाऊ ठाकरे. मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून हे सांगतो का हे जे उमेदवार आहे हे आता सध्या मला एवढंच सांगायचं आहे का परिवर्तन द्या, परिवर्तन करा. परिवर्तन ह्या देवळीत आवश्यक आहे.
काँग्रेसचाही उमेदवार चांगला आहे, किरण भाऊही चांगले आहे, सुरेश बाबूही चांगले आहे. हां, पण परिवर्तन करा. माझी हेच इच्छा आहे का परिवर्तन करा. परिवर्तन आवश्यक आहे. आणि प्रभाग 7मध्ये मी तुम्हाला जिव्हाळ्यानं सांगतो का नवीन उमेदवार तुम्ही निवडून द्या. नवीन उमेदवार, एवढीच विनंती करतो, नवीन उमेदवार द्या बस. नक्कीच. काय वाटतं नगराध्यक्ष पदासाठी कुठला उमेदवार सगळ्यात जास्त प्रभावी आहे? किरण भाऊ ठाकरे. काय वाटतं दादा? किरण भाऊ ठाकरे. किरण भाऊ. कोणता उमेदवार सगळ्यात प्रभावी आहे नगराध्यक्षासाठी? सुरेश बाबू वैद्य. सुरेश वैद्य. काय वाटतं? किरण भाऊ ठाकरे. तुम्हाला काय वाटतं दादा? किरण भाऊ ठाकरे. किरण भाऊ ठाकरे. आम्हाला आता उमेदवार कोणताही असो, पण आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे. कारण की आता आम्ही लहानपणापासून पाहत आहे, आमच्या ग्राउंडवर पोळ्या भरतो, यात्रा भरतो, दसरा होतो. आज फर्स्ट टाईम, पहिला टाईम आमच्या गावातली यात्रा यायनं बंद केली. याचं कारण का? दुसरी गोष्ट, हा जो संडास आहे, हा संडास एवढे वर्ष झाले, हा काही गरजू लोक संडासमध्ये जातात. महिलाचा संडास आहे, माणूस कुठेही जाऊ शकतो, पण हा जो संडास आहे, महिलाचा संडास आहे, याचा विकास तुम्ही अजूनपर्यंत केला नाही. दुसरी गोष्ट, हे जे मूत्रीघर आहे हे तुमच्या डोळ्यासामने आहे. किती वर्ष झाले ते झुकलेलं आहे का? हे माणसाले दिसते, बायाले दिसते, लीडरले दिसते, मंत्र्याले दिसते, आमदाराले, खासदार सगळ्याले दिसते, पण ह्या मूत्रीघराकडे कोणीच नाही पाहून राहिलं. आता याचं कारण का सांगावं? यायनं का करते, कसं करते, तुम्ही कोण्या पद्धतीने विकास करता, का जनतेला धोका देता, का त्याला आश्वासन देता, का करता, हे आम्ही सांगू शकत नाही. पण कोणताही नगराध्यक्ष बसो, कोणताही लीडर असो, कोणताही मेंबर असो, यायनं कोणत्या तरी पद्धतीने विकास केला पाहिजे. तेव्हाच आम्ही यायच्या पाठीशी उभं राहू आणि यायला आम्ही सहभाग देऊ, यायला आम्ही सपोर्ट करू. नाहीतर आम्हाला 5 वर्ष ठेवता येते आणि यायला काढून फेकता येते. नक्कीच. यावेळेस जसं तुम्ही म्हणताय काढून टाकता येते. काय वाटतं दादा, कोण नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार आहे? किरण भाऊ ठाकरे. किरण भाऊ ठाकरे. किरण भाऊ ठाकरे. काय वाटतं आजी तुला? किरण भाऊ ठाकरे. परत बोल. किरण भाऊ ठाकरे. काय वाटतं? इकडे महिला वर्ग पण आहे मागे. पळा पळा पळा. काय वाटतं ताई? आम्ही या गावचं नाही आहोत. अच्छा, गावचेच नाही आहे. बढिया, कारण छान आहे. काय वाटतं? तुम्ही बाहेर गावचेच आहे. बरं, तुम्ही आहे का गावातले आहे का? नाव घेता येतं का? नाव तेवढंच सांग मग. काय वाटते कोण नगराध्यक्ष बनायला पाहिजे? किरण भाऊ ठाकरे. किरण भाऊ ठाकरे. किरण भाऊ ठाकरे. किरण भाऊ ठाकरे. काय वाटतं आजी तुला? बोल. तुम्हाला सांगून का करू, आम्हाला जो योग्य वाटून उमेदवार त्याला देऊ आम्ही. नक्कीच. तुला तू जे वाटतं तेच दे. फक्त नक्की जे आहे, जो विकास करू शकतो त्याला नक्की निवडून दे. काय ह्या सर्व बाबींमध्ये ज्या प्रकारे नागरिकांनी आपले आपले प्रश्न मांडलेले आहेत, अतिशय योग्य आहेत आणि या प्रश्नाचं समाधान झालं पाहिजे. इथे जे एवढे उपस्थित उमेदवार आहेत, जे पळपुटे आहेत, त्यांना तर नाही बोलू शकत मी, पण जे इथे सध्या उपस्थित आहेत यांच्यापैकी जर तुम्ही कोणी निवडून आले, तुम्हाला हात जोडून विनंती आहे दादा, पुढच्या वेळेस जर मला याची इथे संधी मिळाली तसं तर मी सोडणार नाहीच आहे. मी वारंवार येईल. नेमका खरंच विकास होतो आहे का? मी अचानक येऊन ज्याही पद्धतीने आमच्याकडनं ज्या काही गोष्टी होईल, नागरिकांसाठी आम्ही सदैव तत्पर राहू. ह्या लोकांनी जर काम नाही केलं तर आम्ही नक्कीच मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना जे आहे समस्येचं निराकरण देण्याचा प्रयत्न करू. आम्ही बरेच जण आम्हाला म्हणतात की आतापर्यंत नागरिक बोलतच नव्हते, तर ते मुके होते का? तर नाही, त्यांना कोणी बोलायला संधीच नाही दिली किंवा त्यांच्या मनात एवढी भीती भरून ठेवली होती की ते बोलूच शकत नव्हते. पण नागरिकांना विनंती आहे, ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या सर्व घडल्या असतील, पण निदान तुम्हाला ज्यांना वाटतं त्यांना निवडून द्या, पण निदान बोलायला शिका. बोलणं गरजेचं आहे दादा. तुम्ही लोक जर बोलले नाही तर खूप मोठी समस्या निर्माण होणार आहे भविष्यात. आणि इथे उभे आहेत तेच नाही, येणारे भविष्यात कोणी पण असेल, जो कोणी निवडून येईल ना, तो केवळ एक ध्यानात ठेवायचा आहे, तो नेता नाही आहे. तुम्ही निवडून देत असताना नगरसेवक निवडून देताय, नगराचा बाप नाही, हे लक्षात ठेवायचं आहे.
नगरसेवक म्हणजे तुम्ही आवाज दिला तेव्हा तो आला पाहिजे, तुम्ही जे सांगितलं काम ते त्यांनी केलं पाहिजे, असाच नगरसेवक असला पाहिजे. म्हणून तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, कुणी तिथं बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. नागरिकांसाठी नागरिकांचे सेवक म्हणूनच जगा, कारण तुम्हाला त्याच्यासाठीच ते निवडून दिलं जात आहे. जर कोणी बाप बनण्याचा प्रयत्न करत असेल, नक्कीच आम्हाला सुद्धा सांगा, जाताना नंबर देऊन देतो. जर वाटत असेल कोणाला नोट करायचा नोट करा, नक्की सांगा, आम्ही नक्की येऊ. ठीक आहे, तर नक्की बोला, काय बोलायचं आहे. 2 तारखेची जे निवडणूक होती तेव्हा त्या उमेदवार म्हणताय BJPचे का बा तुम्ही मला 5 मिनिटात फोन करा, मी इथं हजर राहीन. तर आज ते हजर का बरं नाही आहे हे जनतेला कळलं पाहिजे. हे समजून आहे ना, चांगला व्यक्ती किंवा बाई बी म्हणा किंवा माणूस निवडून दिला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. नक्कीच तेवढी नागरिक सुजाण आहेत अशी अपेक्षा करतो मी. नक्कीच नागरिक सुजाण आहेत, विकसित बुद्धीचे आहेत असं मी अपेक्षा करतो. जर परिवर्तन घडलं तर नक्कीच ते त्याचं उत्तर राहील, कारण जे निदान इथे उपस्थित नाही आहे. माझी अपेक्षा आहे की, माझं वैयक्तिक सांगतोय मी, आतापर्यंत जे बघितलं, निदान इथे जेवढे उपस्थित आणि यांच्यापैकीच कोणाला तरी सभागृहात पाठवा, कारण हे तुम्हाला ऐकायला तरी आले आहेत, हे तुमचे प्रश्न ऐकायला तरी तयार आहेत, पण ते सुद्धा तयार नाही आहेत. आणि हे केवळ इथेच नाही, हे सगळं जाणार आहेत, वरपर्यंत जाईल. हे जे आज तुमच्या प्रभागात घडलंय 100% जाईल. आणि ज्या प्रकारे याच्यावर जर निर्णय जर होत असेल तर नक्कीच निर्णय करा. आपण दिलेला वेळ हा खूप अमूल्य होता आणि हा परिवर्तनाचा वेळ असेल असं मी म्हणतो. आणि याच वेळेच्या अनुषंगाने इथे परिवर्तन जे व्हायला पाहिजे ते तुम्हाला ज्याला वाटतं, जे वाटतं ते कारण मी कुठल्याच पक्षाचा नाही. पण नागरिकांना परत एकदा जाताना विनंती करतो, दादा बोला, पोटात दुखतंय तर नक्कीच सांगा. उद्या सायंकाळी 6:30 वाजता शहराच्या इंदिरा गांधी चौकात ज्या प्रकारे आज इथे एकत्र उमेदवार उपस्थित आहेत, असंच नगराध्यक्ष पदाचे जे एवढे उमेदवार आहेत ते एका मंचावर येणार आहेत. आणि ते आलेले उमेदवार जे राहतील त्यांना आपण का मतदान करावं हे ऐकण्यासाठी, कोण आपल्या खरंच जो आहे भल्याचं काम करणार आहे हे ऐकून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी, प्रश्न मांडण्यासाठी उद्या नक्कीच या. आणि उद्या येत असताना घरी मनातली भीती काढून बाहेर याल. आणि जर ते नसेल तर निदान कानड व्यवस्थित घेऊन या ऐकण्यासाठी. त्याच्याच अनुषंगाने तुम्हाला जे आहेत येणारं 20 तारखेचं मतदान तुम्हाला करायचं आहे. जो तुमचे प्रश्न मांडू शकेल त्यांनाच निवडून द्या, एवढंच मी म्हणेल. आणि कार्यक्रम संपला इथे हे मी जाहीर करेल. काय म्हणतं, बोल मित्र, ये बोल ना, बोल. स्वतः नाही बोलणार, मी बोलतो. या पोरांचं असं मत आहे, आज उमेदवार नाही, उद्या अध्यक्ष नाही राहू शकत, अध्यक्ष पदाचा उमेदवार नाही राहू शकत असं बोलते ते. अच्छा, बोल ना. उमेदवार नाही आहे, या पोरांचं मत असं आहे, यांच्या वतीनं मी बोलत आहो. या पोरांचं असं मत आहे, आज हे उमेदवार 2 नाही आहे इथं, कदाचित उद्या अध्यक्षपदाचा उमेदवार नाही राहणार. पटलं काय? कळलं? मग याचा जर असं जर घडतंय तर नागरिकांनी आजच निर्णय करून घ्यायला पाहिजे की हे निवडून देण्या योग्य नाहीत म्हणून. स्पष्ट. धन्यवाद. बोला. हे म्हणतात आहे की आम्ही निवडून आल्यानंतर पहिल्याच बैठकीमध्ये आम्ही तुम्हाला पट्टी देऊ. पण मागे जेव्हा खासदार साहेब निवडणुकीला उभे राहत होते 2019ला, तेव्हा 106 घरकुलची यादी लागली होती तिथे नगर परिषदला, आणि 106 घरकुल मिळणार असं सांगितलं गेलं होतं. त्यानंतर जेव्हा मी RTI टाकला आणि माहिती मागितली तर आता मला माहिती मिळते आहे की ती 106ची यादी चुकीची असल्यामुळे नगर परिषदच्या बाहेरच गेली नाही. मग अशा भूलथापा देईल की खरोखर पट्टे देणार आहे यांचं उत्तर त्यांनी द्यावं. उद्या देईल, केव्हा देईल तेव्हा. हा प्रश्न घरी लिहून आणायचा, तुमचं नाव गुप्त राहील, लिहून आणायचा तो प्रश्न नक्की तिथे मी विचारेल जो उपस्थित राहील. तर धन्यवाद. आपण दिलेल्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद. नागरिकांनी जागरूक राहावं, सजग राहावं आणि येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं, केवळ आणि केवळ विकासासाठी. एवढीच अपेक्षा करतो आणि कार्यक्रम संपला इथे मी जाहीर करतो. आपण दिलेल्या उमेदवारांनी जो काही वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.